मित्रांनो, व्हिडिओ नंबर 134. चला तर सुरू करूया आणि बघूया आज काय विषय आहे ते. मित्रांनो, आजचा विषय शरीराविषयी आहे. बघूया काय ते. हार्मोनही शिकवतील संतुलित राहण्याचा मंत्र. हे जो शीर्षक आहे आणि आता बघूया काय ते. हार्मोनही संतुलनामुळे हार्मोनच्या संतुलनामुळे शरीरात होणाऱ्या बदलाची लक्षणं तर सामान्य असतात, पण हा त्रास आयुष्यावर खूप खोलवर परिणाम करतो. साधारणतः 50% महिला या समस्येने ग्रस्त आहेत. नैसर्गिकरित्या हे संतुलन ठीक कसं कराल जाणून घ्या. भाग 1 मध्ये आहे. आता आपण बघूया काय ते. कधी मूड बिघडतो, तर कधी आनंदाची वारे वाहते, कधी वजन वाढते तर कधी खूप कमी होते, कधी राग एवढा येतो की सामान तोडण्याची इच्छा होते, तर मन एवढं शांत असतं, कधी मन एवढं शांत असते की आजूबाजूला दंगल झाली तरी त्याचा परिणाम होत नाही. एवढे सगळे बदल आपल्या शरीरात होतात तरी कसे? आपल्या शरीरामध्ये बदल होतात तरी कसे? खरं तर शरीरात असणारे हार्मोन शरीराचं संतुलन बिघडवतात. हार्मोनचं संतुलन गरोदरपण, मासिक पाळी, रजोनिवृत्ती, मुलांचा जन्म यानंतर बिघडते. हार्मोनच्या संतुलनामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणं बघायला मिळतात. काय ती? ज्यामध्ये डोकेदुखी, गोड खाण्याची इच्छा होणे, केस जास्त वाढणे, मुरुम, मूत्रमार्गाचा संसर्ग, शरीराच्या तापमानात अचानक बदल होणे, सतत राग येणे, ॲलर्जी, सतत झोप येणे, शरीरावर सूज येणे, त्वचा खूप तेलकट किंवा रोस्ट होणे, मूड स्विंग होणे, वजन वाढणे, नैराश्य इत्यादी प्रमुख लक्षणं आहेत. ही हार्मोन्सच्या संतुलनामध्ये बिघड झाल्यानंतर अशा प्रकारचे बदल आपल्या शरीरामध्ये दिसून येत आहेत. भलेही हार्मोन खूप छोटे असतात, पण त्यांचं संतुलन बिघडले की शरीरास आमूलाग्र बदल बघायला मिळतात. पण त्यांचं संतुलन जर बिघडलं तर शरीरामध्ये आमूलाग्र बदल बघायला मिळतात. हार्मोनचे हे असंतुलन योग्य जीवनशैली आणि योग्य आहाराच्या माध्यमातून ठीक करता येते. ठीक होते. कसे येते बघूया. असंतुलित आहार बिघडणारे हार्मोन्स. शरीर निरोगी राहण्यासाठी अगणित पोषक घटकांची आवश्यकता असते. शरीराच्या आत काही घटकांची कमतरता निर्माण झाली तर हार्मोनचे संतुलन बिघडते. परत बघा मित्रांनो, शरीराच्या आत काही घटकांची कमतरता निर्माण झाली तर हार्मोनचे संतुलन बिघडते. हार्मोनशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपला आहार उत्तम घेणे आवश्यक आहे. नियमित पोषक घटकांयुक्त संतुलित आहाराचे सेवन करा. हार्मोनचे असंतुलन, मूड बिघडतो, तर कधी मूड खराब होतो वगैरे या गोष्टी होतात. याच्यावरती आपण विचार करत आहोत. संतुलित आहाराचे सेवन करा. शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक घटक मिळाले तर निश्चित हार्मोन संबंधित समस्या हल्ला करणार नाही. हे लक्षात ठेवा. एंडोक्राईन ग्लँडमध्ये गडबड. आपल्या शरीरात एंडोक्राईन नावाची ग्रंथी असते, जी हार्मोन बनविण्याचे काम करते. पण आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देण्याने
या ग्रंथीच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे हार्मोनच्या निर्मितीत अडचण येते. असं जेव्हा होतं तेव्हा आपण सातत्याने तणावाखाली असतो किंवा खूप जास्त डाएटिंग करतो. याशिवाय अनेक प्रकारची औषधं आणि आजारही या ग्रंथीच्या कार्यप्रणालीवर परिणाम करतात. गर्भनिरोधक औषधांचा परिणाम सामान्यतः असं बघायला मिळतं की ज्या महिला गर्भनिरोधक औषधाचे सेवन करतात त्यांना हार्मोनच्या असंतुलनाशी संबंधित समस्याचा सामना करावा लागतो. वेगवेगळ्या अध्ययनांमध्ये असे आढळले की गर्भनिरोधक औषधाचे सेवन बंद करण्याने हार्मोनच्या असंतुलनाशी संबंधित समस्या संपत नाहीत. तज्ज्ञांच्या मते समस्येनुसार औषध घेणं आवश्यक ठरते. असं न करण्याने अनेक समस्यांना सामना करावा लागतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे सर्वसामान्य ज्ञान आहे आणि शरीर विज्ञानाने हे आपल्याला शिकवलेलं आहे. त्यानुसार ही माहिती असणे आवश्यक असल्यामुळे ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी मित्र आणि मैत्रिणींनो, जे कोणी असतील त्यांनी आपापल्या परीनुसार ह्याच्यावरती विचार करावा, एकमेकांना सांगावे, आपल्या घरच्या लोकांना ह्याच्याबद्दल माहिती द्यावी. आणि यासाठी मी हार्मोनच्या बाबतीत काही व्हिडिओ सांगितलेला आहे. तर हा आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तरी मित्रांनो, नमस्कार, जय हिंद.